प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आयुष्यामध्ये एकदा तरी विमान प्रवास करावा। विमानाविषयी प्रत्येकाला एक विलक्षण आकर्षण असते। विमानाचे अनेक फायदे आहे, यामुळे प्रवास लवकर आणि सुखरूप होतो। पण विमानाचा शोध कोणी लावला असा प्रश्न विचारला असता आपल्याकडचा अगदी 5वीचा मुलगाही सांगून जातो की राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला। पण बऱ्याच लोकांना माहीत नाही की राईट बंधूंच्या अगोदर हा प्रयोग एका मराठी माणसाने केला। ऐकून थोडं नवल वाटलं ना? हो, पण हे खरं आहे। मुंबईच्या चौपाटीवर 1895 साली पहिल्या विमानाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले। जगातील पहिल्या विमानाचे उड्डाण पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती। खुद्द सयाजीराव गायकवाड, लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे आणि इतर मान्यवर हे प्रात्यक्षिक पाहण्यास मुंबईच्या चौपाटीवर आले होते। विमानाचा पहिला प्रयोग यशस्वी झाला। ही विमान बनवणारी व्यक्ती म्हणजे शिवकर बापूजी तळपदे। नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा। चला तर मग शिवकर बापूजी तळपदे यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। मानवाच्या विकासास अनेक शोध कारणीभूत ठरले आहेत। त्यापैकी अत्यंत महत्त्वाचा शोध म्हणजे विमान। अशा या मानवाच्या उपयुक्त ठरलेल्या विमानाच्या शोधाचे जनक राईट बंधूंना मानले जाते। पण राईट बंधूंपूर्वी एका मराठी माणसाने भारतीय ग्रंथाचा परिपूर्ण अभ्यास करून विमानाचा शोध लावून त्याचे यशस्वी उड्डाण करून दाखवले होते। ही व्यक्ती म्हणजे शिवकर बापूजी तळपदे। त्यांचा जन्म 1864 साली झाला। बालपणापासूनच त्यांच्या शोधकृती असल्याने जुन्या ग्रंथांचा अभ्यास करून त्यातील रहस्य जी कलियुगात प्रत्यक्षात आणून मानवजातीचे कल्याण कसे करता येईल याकडे त्यांचा कल असे। पुरातन भारतीय ग्रंथांमध्ये विमानांची वर्णने असल्याने भारतीयांना विमानविद्या ही पूर्वी अवगत असावी, मात्र कालांतराने या विद्येचा विसर लोकांना पडला असावा अशी त्यांची खात्री होऊन त्यांनी पुन्हा एकदा प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करून आधुनिक युगात विमानविद्या पुनर्जीवित करण्याचा दृष्टिकोन निश्चित केला। त्यांनी अनेक दुर्मिळ ग्रंथ शोधून त्यामधील विमानाची वर्णने संग्रहित केली। या कामी त्यांना त्यांचे मित्र व संस्कृत पंडित सुबैया शास्त्री यांनी मोलाची मदत केली। पण विमान प्रत्यक्ष तयार करण्याकरिता प्रचंड खर्च लागणार होता। पण ते म्हणतात ना, इच्छा असेल तर मार्ग सापडतो। त्यावेळी त्यांना बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी आर्थिक मदत केली। शिवकर बापूजी तळपदे यांनी पूर्णपणे भारतीय असे एक विमान तयार केले व त्यास मरुत सका हे नाव दिले। मरुत म्हणजे हवा आणि सका म्हणजे मित्र असा त्याचा अर्थ। हवेचा मित्र असा या नावाचा अर्थ होता। अशा प्रकारे जगातील पहिल्या विमानाची निर्मिती झाल्यावर तळपदे यांनी 1895 साली मुंबईच्या चौपाटीवर विमान उडवण्याचे प्रात्यक्षिक केले आणि पाहता पाहता विमान 1500 फूट उंचीपर्यंत उडाले। शिवकर बापूजी तळपदे यांनी केलेल्या या प्रयोगाचे सर्व स्तरावरून प्रचंड कौतुक झाले। लोकमान्य टिळक संपादित केसरी व इतर अनेक वृत्तपत्रात याविषयी ठळक बातमी प्रकाशित झाली। खरे तर तळपदे यांनी लावलेल्या या शोधानंतर त्यांना जागतिक स्तरावर मान मिळायला हवा होता, पण मात्र त्या काळी भारतावर ब्रिटिश राजवट होती आणि एक भारतीय माणसाने पाश्चिमात्य देशाच्या नाकावर टिचून विमानाचा शोध लावणे ब्रिटिशांना पचले नाही आणि त्यांनी या प्रयोगात अडथळे आणायचे ठरवले। शिवकर बापूजी तळपदे यांचे कार्य बंद व्हावे म्हणून ब्रिटिशांनी त्यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांना अटक केली। मात्र न्यायमूर्ती रानडे, सयाजीराव गायकवाड आणि इतर मान्यवर व्यक्तींनी ब्रिटिश सरकारवर दबाव आणून तळपदे यांची सुटका केली। तळपदे यांना पुढील संशोधनासाठी कुणीच मदत करू नये यासाठी ब्रिटिश सरकारने अनेक लोकांवर दबाव टाकला आणि त्यांना संशोधनासाठी मिळणारी आर्थिक मदत बंद करून टाकली। शिवकर बापूजी तळपदे यांनी जगातील पहिल्या विमानाचा उड्डाण प्रयोग 1895 साली केला आणि त्यानंतर 8 वर्षांनी म्हणजेच 1903 साली राईट बंधूंनी विमान उडवण्याचा प्रयोग केला आणि शिवकर बापूजी तळपदे यांना अज्ञात ठेवून पहिल्या विमान उडवण्याचे जनक राईट बंधूंना ठरवले गेले। शिवकर बापूजी तळपदे यांचा प्रवास आपल्याला 2015 साली प्रदर्शित झालेल्या हवाई जादा या हिंदी चित्रपटात बघायला मिळेल।